दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्लेश्वर मंदिर, दिवाळी पहाट अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओळखला जाणारा आपला विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ। हायवेज झालेत, त्याच्यानंतर तुमचे ब्रिजेस झालेत, मेट्रोज झालेत, एवढं सर्व हा भाजप सरकार आल्यानंतरच झालेलं आहे। या मतदारसंघात भाजप निवडून आलं आणि या भागाचा पुरता कायापालट झाला। भाजपनं या मतदारसंघाचा विकास करत असताना इथल्या रस्त्यांची कामं मार्गी लावली। सोबतच इथल्या नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। सीसी रस्ते बनवले गेले, कॅमेरे लावले गेले। जिथे आम्ही एअरपोर्टच्या जवळ राहतो तर एअरपोर्टच्या लगत असलेल्या ज्या स्टाफ येतो तिकडे डे नाईट तिथे चालू असते सर्व्हिस। तिथे येता जाता जे डे नाईटला महिला वर्ग असू दे किंवा मुली असू दे नाईट शिफ्ट करतात, त्यांच्याबद्दल इथे पार्ल्यात पण कॅमेरे लावले गेले आहेत, त्यांच्या वाहतुकीची सोय केलेली आहे। इतकंच नाही तर इथल्या नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट गतीनं व्हावा म्हणून भाजपनं कोस्टल रोड, अटल सेतू यांसारखे गेम चेंजर प्रकल्प उभारले आणि लोकांचा प्रवासाचा वेळ काही मिनिटांवर आला। मोदी सरकारमुळे आपले ब्रिज सुधारण्यात आले, कोस्टल रोड, गोवा हायवे रोड व्यवस्थित करण्यात आलाय आणि अटल सेतूमुळे तर खूपच फायदे झाले। भाजपनं राबवलेल्या मेट्रो लाईन सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे इथल्या लोकांचा प्रवासाचा वेळ तर वाचलाय आणि इथल्या लोकांचं आयुष्यच बदलून गेलंय। एवढे सगळे मेट्रोचे प्रोजेक्ट आहेत, एवढे सगळे ब्रिजेस आहेत, अंडरग्राउंड मेट्रो प्रोजेक्ट आहेत, म्हणजे पूर्ण मुंबईला जोडणारे एकूण एक क्षेत्र पूर्ण याच्यामध्ये जोडण्याचं काम हे मेट्रोने केलेलं आहे। या सुपरफास्ट मेट्रो सोबतच भाजपनं इथल्या लोकांची जनधन खाती उघडली आणि नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळू लागला। आधी माझं अकाउंट नव्हतं, त्यामुळे ते घरातच ठेवणं खूप जोखीमचं काम होतं। त्यामुळे घरातच असायचे। कुठे काही बाजार हाट करायला गेलो तर ते आपल्याकडे बरोबर घेऊन जावं लागतं। पण जेव्हापासून जनधन योजना आली आहे तेव्हापासून मी अकाउंट खोललं, झिरो बॅलन्स अकाउंट, आणि बँकेत पैसे हे केले। आज प्रत्येक गोष्ट डिजिटल झाल्यामुळे काही घ्यायला बाहेर गेलो तरी पण आपण मोबाईल असतो, मोबाईलद्वारे आपण डायरेक्ट पेमेंट करू शकतो। त्यामुळे ही एक योजना खूप चांगली निघाली आहे। महिलांचा सन्मान करत भाजपनं त्यांना एसटी प्रवासात 50% सवलत मिळवून दिली। सोबतच या मतदारसंघात लाडकी बहीण योजना राबवली आणि खात्यात हक्काचे 1500 रुपये जमा होत असल्यानं इथल्या महिला स्वावलंबी झाल्या। महिलांना 50% सवलत दिल्या। महामंडळाची एसटी आहे, महिलांना गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे। महिला त्या गोष्टीचा लाभ घेत आहेत आणि कुठेही जायचं असलं तर महिलांना अर्धी तिकीट हा उपक्रम योजना चालू केलेली आहे। ही अतिशय उत्तम योजना आहे। या लाडकी बहीण योजनेसोबतच भाजपनं इथल्या नागरिकांच्या आरोग्याचाही विचार केला आणि जन आरोग्य योजना राबवत इथल्या नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळवून दिले, ज्यामुळे इथल्या नागरिकांचा वैद्यकीय खर्चाचा ताणही कमी झाला। या कल्याणकारी योजनांचा इथल्या सर्वसामान्य जनतेला लाभ झाला, म्हणूनच इथली जनता म्हणते, आम्ही विकासाचे साक्षीदार, आम्ही भाजपचे साथीदार।